तर पिंपरी चिंचवडमधील कंपन्या इंद्रायणी नदीच्या पोटामध्ये राजरोसपणे विष कालवतायत। परिणामी ही नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली आहे। तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कुंभकर्णाच्या भूमिकेतून बाहेर पडताना दिसत नाहीये। वारकऱ्यांसाठी ही नदी पवित्र मानली जाते। वारकऱ्यांसह नागरिकांच्या जीवाशी इथं कसा खेळ सुरू आहे आणि अशी कबुली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली आहे। गेले 7 वर्ष इंद्रायणीच्या पोटामध्ये विष कालवलं जात आहे म्हणून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनीच राज्य सरकारला धारेवरती धरलं होतं। ज्या इंद्रायणी नदीकाठच्या परिसरातली जी गावे असतील, जे नागरिक असतील, जे वारकरी संप्रदायातील व्यक्ती असतील, यांना ही नरक यातना अजून किती दिवस भोगावी लागेल। आणि एवढ्या दिवस जर या 8 ते 10 वर्ष झाले या गोष्टी घडतायत, तर सन्माननीय सरकार असेल किंवा सन्माननीय जे काही अधिकारी असतील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असतील किंवा जे काही प्रशासन असेल, महानगरपालिका, नगर परिषद असतील किंवा जे ग्रामपंचायत आदीतील जे अधिकारी वर्ग असेल, तर आपण या गोष्टीवर का उपाय का करत नाही, या का अनाधिकृतपणे चाललेल्या या गोष्टी का थांबत नाहीत।